पार्थला जेव्हा आवड भेटून तो ऑफिसमध्ये येतो तेव्हा तिथे पत्रकार येतात आणि पार्थची इंटरव्ह्यू घेतात. तेव्हा रम्या बघा किती खुश होते. तेव्हा एक पत्रकार विचारतो, तुम्ही हे सगळं क्रेडिट कोणाला देणार? तेव्हा पार्थ बोलतो, हे सगळं क्रेडिट ना मी माझ्या आईवडिलांना देतो, कारण त्यांनीच मला इथपर्यंत काय आणलं आणि काबिल केलं. तेव्हा एक बघा काय बोलतो, तुम्हाला अशी भीती नाही वाटली की तुम्हाला ही आवड मिळेल की नाही? पार्थ बोलतो, हो वाटली होती ना, काल रात्रीच वाटली होती. तेव्हा तो बोलतो, कशी काय दुरुस्त केली, कशी तुम्ही ती? तो बोलतो, हो घरूनच मला चांगला सपोर्ट मिळाला. तेव्हा काही माणसं अशी असतात का जीवनामध्ये, ते आपल्याला किती संकटं आली तरी ते आपल्याला हसून त्या संकटांवर मात करायला शिकवतात. तेव्हा रम्या आणि वसू खूप खुश होते. तेव्हा तिथे वसूने एक माणूस आणलेला असतो. तेव्हा ती त्याला खुणावते की तू पार्थला विचार. तेव्हा तिने त्याला पैसे दिलेले असतात. तेव्हा तो माणूस बघा काय बोलतो, कॉंग्रॅच्युलेशन सर तुमच्या या आवडाबद्दल आणि श्रेयाबद्दल. तेव्हा पार्थ बोलतो थँक्यू. पण तेव्हा तो बोलतो, मी तुमच्या पर्सनल आयुष्यात घुसणार नाही, पण मला विचारतो मी तुम्हाला की जेव्हा घरी एवढे प्रॉब्लेम चालू असतात, मानसिक ताणतणाव असतो, तरी तुम्ही हे सगळं कसं केलं? आपली बायको आपल्या पाठीशी उभी नसते तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही का हो पार्थ देशमुख? तेव्हा पार्थ काही बोलणारच तिथे तेवढंच काव्याची एंट्री होते. कोण बोललं मी पार्थ देशमुखांच्या बरोबर नाही, मी तर आहे